नमस्कार मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट नागपूर खंडपीठामध्ये जे क्लर्क या पदासाठी भरती निघालेले त्या भरतीमध्ये अर्ज कसा करायचा त्याची संपूर्ण माहिती लाईव्ह या ठिकाणी अर्ज प्रक्रिया आणि शॉर्टलिस्ट होण्यासाठी काय करावं लागेल, कशा पद्धतीने अर्ज करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक नवीन जाहिरात आली आहे. हायकोर्ट ऑफ ज्युडिकेचर ॲट बॉम्बे नागपूर बेंच यासाठी क्लर्क या पदासाठी वॅकन्सी आहे. टोटल 45 पदांची वॅकन्सी आहे. या ठिकाणी क्लर्क पदासाठी वेतन असणार आहे S10 29,200 ते 92,300 म्हणजे पहिलं वेतन हे 50,000 ते 60,000 एवढं मिळणार आहे. सविस्तर माहिती पाहूयात. या ठिकाणी अर्ज कसा करायचा. ओपन साठी 18 ते 38 वर्ष, SC ST साठी 18 ते 43 वर्ष. या ठिकाणी क्वालिफिकेशन पाहूया. कोणत्याही विद्यापीठाची मान्यता प्राप्त विद्यापीठाची डिग्री आवश्यक आहे. त्यानंतर इंग्लिश 40 टायपिंग आवश्यक आहे. त्यानंतर MSCIT आवश्यक आहे. जर लॉ डिग्री झाली असेल त्यांना प्रेफरन्स दिला जाईल. पॉईंट नंबर 2 आहे शॉर्ट लिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट. या ठिकाणी जर तुम्ही अर्ज केला 200 रुपये फी आहे. ती फी भरून जर अर्ज केला तर या ठिकाणी शॉर्ट लिस्ट लागणार आहे. शॉर्ट लिस्ट नंतर संपूर्ण यादी जाहीर होईल. नंतर त्यांची एक्झाम घेतली जाणार आहे. ही अधिकृत वेबसाईट आहे http://bombayhighcourt.nic.in. 13/5/2024 11 वाजल्यापासून 27/5/2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही लिंक ओपन राहणार आहे. या वेळेतच तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. सुरुवातीला 200 रुपये फी भरायचे. संपूर्ण अर्ज कसा करायचा लाईव्ह डेमो आपण पुढे व्हिडिओमध्ये दिलेला आहे. एक्झाम कशी होईल. एक्झाम ही लाईव्ह होणार आहे. स्क्रीनिंग टेस्ट किंवा रिटर्न टेस्ट होणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन असतील. त्यामध्ये मराठी, इंग्लिश, GK, GI, ॲरिथमॅटिक, कम्प्युटर असे सर्व विषय असणार आहेत. टोटल 60 मिनिट या ठिकाणी वेळ असणार आहे. त्यानंतर मराठी लँग्वेजची सुद्धा एक रिटर्न टेस्ट होऊ शकते आणि टायपिंग टेस्ट सुद्धा होणार आहे. इंग्लिश 40 10 मिनिटासाठी वेळ असणार आहे आणि इंटरव्ह्यूसाठी 40 मार्क या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर संपूर्ण स्क्रीनिंग टेस्ट झाल्यानंतर त्यानंतर 2 याद्या जाहीर केल्या जातात. एक सिलेक्ट लिस्ट आणि एक वेटिंग लिस्ट. वेटिंग लिस्टचा कालावधी 2 वर्षाचा असतो. संपूर्ण फॉर्म कसा भरायचा सविस्तर माहिती. चला तर पाहूया लाईव्ह डेमो. गुगलवर सर्च केल्यानंतर बॉम्बे हायकोर्ट NIC.in रिक्वायरमेंट या वेबसाईटवर आल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला स्टेप 1 या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. SBI कलेक्ट या ठिकाणी पेमेंट केल्यानंतर स्टेप 2 आहे त्या पेमेंट केल्याची प्रिंट आउट रेफरन्स नंबर त्या ठिकाणी देऊन ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. सुरुवातीला पेमेंट डिटेल या ठिकाणी भरायचे. आपलं पहिलं नाव, मिडल नेम, लास्ट नेम, ॲड्रेस, पिनकोड, मोबाईल नंबर आणि ईमेल ID आणि जन्मतारीख टाकल्यानंतर या ठिकाणी ॲटोमॅटिक 200 रुपये फी. त्यानंतर जर आपण इंडिव्हिज्युअल असाल तर या ठिकाणी नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि ईमेल ID व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर आय हॅव रीड अँड ॲग्रीड टर्म्स अँड कंडिशन यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा ॲज इट इज भरायचा आहे. कॅप्चा म्हणजे जी इमेज दिसती तीच इमेज या ठिकाणी टेक्स्ट स्वरूपात करून नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर त्यांना व्हेरीफाय पेमेंट डिटेल केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला UPI मध्ये पेमेंट करायचं तर सर्वात खाली UPI पेमेंट हा ऑप्शन आहे. त्यानंतर QR कोडने सुद्धा तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. मोबाईलने या ठिकाणी QR कोडने स्कॅन करून पेमेंट करू शकता. या ठिकाणी रेफरन्स नंबर दिला जाईल. रेफरन्स नंबर नोट करायचा, याची प्रिंट आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करायची. त्यानंतर दुसरी स्टेप रजिस्ट्रेशनमध्ये जायचंय. त्या ठिकाणी क्लर्क ॲटोमॅटिक येणार आहे. या ठिकाणी आहे पहिलं नाव, मिडल नेम, लास्ट नेम, पोस्टल ॲड्रेस, आपला तालुका, पिनकोड, या ठिकाणी आपला जिल्हा, त्यानंतर ईमेल ID, मोबाईल क्रमांक, त्यानंतर जेंडर आपण सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इंडियन ॲज इट इज येणारच आहे. त्यानंतर रिलिजन आणि कास्ट या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही OBC असाल, SC असाल, OBC असाल किंवा ओपन जनरलमध्ये फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी नॅशनॅलिटी आणि 10वीचं सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. जर लग्न झालेलं असेल तर मॅरिटल स्टेटस, जर तुम्हाला किती मुलं असतील 2005 नंतर या ठिकाणी डिटेल फिल करायचे आहेत. डोमसाईल महाराष्ट्र S करायचं आहे. SSC सीट नंबर या ठिकाणी फिल करायचं आहे. त्यानंतर जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट असाल किंवा स्टेट त्या ठिकाणी येस किंवा नो करू शकता. त्यानंतर एक्सपिरियन्स असेल तर येस करा, अदरवाईज नो ऑप्शन चॉईस करा. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे इंग्लिश टायपिंग. या ठिकाणी इंग्लिश 40 झालेली असेल कंपल्सरी आहे, त्यामुळे इंग्लिश 14 या ठिकाणी टाईप करा. किती मार्क पडले आणि डेट ऑफ पासिंग
सर्टिफिकेटवरती माहिती असते ती या ठिकाणी तुम्हाला फिल करायची आहे. जे तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलं होतं त्याचा रेफरन्स नंबर या ठिकाणी, पेमेंट टाईप ई पेमेंट आणि SBI कलेक्ट रेफरन्स नंबर या ठिकाणी फिल केल्यानंतर तुमचा एक सक्सेसफुल रजिस्ट्रेशन होईल आणि एक रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होईल. जर प्रिंट काढायची असेल तर प्रिंट ॲप्लिकेशनवर जाऊन रजिस्ट्रेशन ID तो फिल करून डेट ऑफ बर्थ आणि जो कॅप्चा दिलेला आहे तो सेम ॲज इट कॅप्चा या ठिकाणी टाईप केल्यानंतर तुमची प्रिंट निघणार आहे. ही प्रिंट तुम्ही जपून ठेवल्यानंतर एक शॉर्टलिस्ट जाहीर होईल. शॉर्टलिस्ट नंतर तुमची एक्झाम कधी असेल की तुमचं नाव यादीमध्ये आलं का नाही, जवळपास 2 किंवा 3 शॉर्टलिस्ट यादी जाहीर होत असतात आणि हा फॉर्म जमा करायचा. व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा म्हणजे जेणेकरून त्यांना मदत होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.